न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। खाली पकडा, खाली पकडा। पहिल्यांदा अतिशय विनम्रपणे सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते, कारण मीडियाने जे काम काल परवापासून केलंय त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे। मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते, कारण आता लोकांचा समज काय झालाय बघा, त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक चॅनलनी त्यांचा भाग दाखवावा, म्हणजे प्रशासनाला जाग येईल। म्हणजे हे पूर्णपणे प्रशासनाचं अपयश आहे की लोकांची समज असं झालंय आता की चॅनलनी दाखवल्याशिवाय मदत या राज्यात मिळत नाही। त्यामुळे दुर्दैव आहे की पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड इरिगेशन खाते, मी श्री मोहोळांचंही स्टेटमेंट पाहिलं काली। श्री मोहोळ आणि माझी सविस्तर चर्चा झाली, कारण काही वेळ राजकारण करायची नाही। आपले लोक अडचणीत आहेत, लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलंय, राजकारणासाठी खूप वेळ आहे। त्याच्यामुळे कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरली मोहोळांची आणि माझी पार्लमेंटमध्ये सविस्तर या विषयाची चर्चा झाली आणि त्यांनीही जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं की पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार हा असल्यामुळे हा एवढा मोठा संकट आज या स्थानिक लोकांवर आलेला आहे। काल अनेक गोष्टी ते करू शकले असते, तुम्ही बघताय आयुष्य उद्ध्वस्त झाले, महिला रडतायत, मुलांच्या परीक्षा असतील, मुलांचे डॉक्युमेंट्स असतील। आत्ताच एक महिला मला सांगत होती ती आत्ता नवीन फर्निचर केलं, लोन काढून फर्निचर केलं, तिचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय। कोण याला जबाबदार? अर्थातच हे असलेलं महाराष्ट्राचं सरकार आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की थोडे वेळ राजकारण, घर फोडा, पक्ष फोडा, थोडं बाजूला ठेवा, माणुसकी दाखवावे। अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी एक वेगळं पॅकेज, या लोकांसाठी सफाई, टाक्या तातडीने टाक्या साफ झाल्या पाहिजेत, इथे फवारणी दिवसातून 2 ते 3 वेळा झालीच पाहिजे, पाणी स्वच्छ, वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे, त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे, धान्य 1 महिन्याचा धान्याचा पुरवठा हा तातडीने या लोकांना झाला पाहिजे। मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि पुणेकरांना विनम्रपणे विनंती करते की आपण सगळे मिळून या भागातल्या लोकांना कपडे असतील, ब्लँकेट असतील, अन्न असतील, काहीतरी यंत्रणा आपण लावूया। माझी कलेक्टर आणि PMC कमिशनरला विनंती आहे की तुम्ही एक कलेक्शन ड्राईव्ह करा, अपील करा लोकांना। मी अपील करते, आम्ही तर सुरू केलेलंच आहे, आमची जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे अन्न, धान्य, कपडे तुम्ही जर दिले तर ते आम्ही जबाबदारीने कुणाला दिले हेही अकाउंटिंग आम्ही ठेवू। म्हणजे तुम्ही दिलेलं जे काही मदतीचा हात असेल तो शेवटच्या माणसापर्यंत पोचवायची जबाबदारी आमची असेल। त्याचबरोबर सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, हे तुम्ही बघताय त्या पद्धतीने काम चाललेलं आहे। म्हणजे युद्ध पातळीवर इथे काम चालायला पाहिजे, त्या वेगाने अजून काम चाललेलं नाही। मी आत्ताच कलेक्टरांशी बोलले, त्यांनी मला शब्द दिला आहे की ते आणखीन यंत्रणा लावणार आहेत। डॉक्युमेंटच्या प्रश्नासाठीही त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। पुढच्या 8 दिवसामध्ये एक वेगळा कॅम्प या वॉर्डमध्ये लावला जाईल, म्हणजे सगळ्यांना जी डॉक्युमेंट्सची अडचण झाली आहे, मुलांना ॲडमिशनला जी अडचण होते ती होणार नाही। अन्नधान्यासाठी आम्ही सगळेच एकत्रपणे काम करतोय। रात्रीही काल जेवण, पाणी हे सगळ्यांना पोचवण्यासाठी आमचे सगळे सहकारी काम करतायत। त्यामुळे या टप्प्याटप्प्याने 3 फेजमध्ये हे व्हावं आणि महत्वाची फेज की हे परत होता कामा नये ह्याच्यासाठीही जातीने लक्ष घातलं पाहिजे। सर्व सूचना न देता हे सगळं पाणी सोडलं गेलं असं या सगळ्या रहिवाशांचं म्हणणं आहे। काय माहिती घेतली का? हो, अर्थातच माहिती काय त्याच्यात, मी काल पार्लमेंटमध्येही बोलले की जर, आणि माननीय मंत्री महोदयांनीही ती माहिती आपल्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिली की हा विस्कळीतपणा पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याच्या हलगर्जीपणामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आणि इतक्या लोकांची आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झाले, त्याला जबाबदार यांचा कारभार आहे। काय पण चंद्रकांत दादा पाटील असं म्हणतात की पाटबंधारे विभागाची चूक नाहीये, त्यांनी मध्यरात्रीच व्हॉट्सअपवर मेसेज केला होता। कोणाच्या व्हॉट्सअपवर? कुठल्या व्हॉट्सअपवर? कोणाच्या व्हॉट्सअपवर? आणि माझं मत आहे की प्रशासन
जर व्हॉट्सअपवरच चाललं असेल तर पुढच्या इलेक्शनमध्ये आम्ही पण दाखवू व्हॉट्सअपवर कसं आयुष्य चालतं. नाही पॅकेज द्यायला पाहिजे. मी आधीच म्हणाले 3 टप्प्यात रिलीफ मेजर झाले पाहिजेत. आता तातडीने पाणी, टाक्या साफ करणे, औषध मारणे, अन्न धान्य, कपडे, निवारा हे पोचवणे हा पहिला मुद्दा. पहिल्या 3-4 दिवसात हे पूर्णपणे लाईनवर आणलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी. दुसरा टप्पामध्ये वॉर्डमध्ये ह्या सगळ्या भागामध्ये त्यांनी डॉक्युमेंटसाठी अर्जंटली प्रत्येक बिल्डिंगमध्ये त्यांनी सगळी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी, मुलांच्या ॲडमिशनसाठी त्याच्यासाठी कॅम्प्स घेतले पाहिजेत. आणि तिसरा टप्पा असा की लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी हे परत होता कामा नये, याच्यासाठी काय खबरदारी सरकार घेणार आहे याचं उत्तर सरकारने आम्हाला अर्जंटली दिलं पाहिजे. या पुराला कारणीभूत जे नदी सुधार प्रकल्प आहे जो पुढे सध्या सुरू आहे बंड गार्डनच्या पुढे, तो सुद्धा याला कारणीभूत आहे असं वाटतं तुम्हाला? आणि अर्थातच मिसमॅनेजमेंट, नाले सगळे बंद आहेत, पाणी न विचारता सोडलेलं आहे, त्यामुळे मल्टिपल गोष्टी काही गोष्टी नाही. आणि ह्या सरकारला बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अखंड लागतात. ब्रिज बनवा, खोदून ठेवा, सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. आधी आमचं फुटपाथ करा आणि आमची गटारं साफ करा, त्याच्यानंतर काय तुम्हाला बिग तिकीट प्रोजेक्ट करायचे ते करा, आमचं काही म्हणणार, आमचं सहकार्यच असेल. पण बेसिक ॲम्युनिटीजच नाही आहेत ना. गटर नाहीये, नाला साफ नाहीये, फुटपाथ नाहीये. बघताय तुम्ही काय परिस्थिती आहे. या इथे मागे जी भिंत आहे त्या भिंतीच्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे, तुमच्या चॅनलनी कव्हरही केलेली आहे. स्मार्ट सिटी इकडे आलेलं आहे. पवार साहेबांनी काहीतरी पत्र पाठवलेलं या संदर्भात माहिती. विस्कळीतपणा, प्रशासनच नाहीये, प्रशासनच काम करत नाहीये पुण्यामध्ये तुम्ही सातत्याने बघतात. मग ड्रग्ज असतील, कोयता गँग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. आधी आमचं फुटपाथ करा आणि आमची गटारं साफ करा, त्याच्यानंतर काय तुम्हाला बिग तिकीट प्रोजेक्ट करायचे ते करा, आमचं काही म्हणणार, आमचं सहकार्यच असेल. पण बेसिक ॲम्युनिटीजच नाही आहेत ना. गटर नाहीये, नाला साफ नाहीये, फुटपाथ नाहीये. बघताय तुम्ही काय परिस्थिती आहे. या इथे मागे जी भिंत आहे त्या भिंतीच्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे, तुमच्या चॅनलनी कव्हरही केलेली आहे. स्मार्ट सिटी इकडे आलेलं आहे. पवार साहेबांनी काहीतरी पत्र पाठवलेलं या संदर्भात माहिती. विस्कळीतपणा, प्रशासनच नाहीये, प्रशासनच काम करत नाहीये पुण्यामध्ये तुम्ही सातत्याने बघतात. मग ड्रग्ज असतील, कोयता गँग असेल, ससूनमध्ये होणारी पुण्याची आणि राज्याची आरोग्य खात्याची बदनामी असेल, हा विस्कळीतच कारभार चाललाय ना. सातत्याने हिट अँड रनची केस, काय ते रक्ताचे सॅम्पल्स बदलणं, हे सगळं पुण्यातच होतंय. दुर्दैव आहे की जे काय वाईटच होतंय ते आपल्या पुण्यात एक सुसंस्कृत शिक्षणाचं माहेरघर, सुरक्षित पुण्याला खरंच कुणाची तरी दृष्ट लागली. मोठ्याची वॉटर लाईन कमी होत चाललेली आहे. तिथे बिल्डर अनधिकृत बांधकाम करत आहे असं देखील आरोग्य स्थानिक करत आहे. मात्र असं काही झालं असं परिस्थिती पाहिली का? नाही, मी गेले वर्षभर तुमच्याही चॅनलवर बोललेले की पुण्याचं काही महिन्यासाठी ह्या सगळा जो आत्ता जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि सगळ्या बिल्डिंग चालल्या त्या थांबवा. पुण्यामध्ये सगळ्याचा आढावा घ्या. आहे त्यांना पाणी नाही, जिथे पाणी आलं तर घरात घुसून एवढं नुकसान होतंय सगळं. त्यामुळे पुण्याच्या पूर्ण ह्या डेव्हलपमेंटवर आणि स्मार्ट सिटी हॅज फेल्ड. पुणा जर स्मार्ट सिटी झाली असती तर हे घडलंच असतं काही ते. आणि काही एका भागात नाही, पुण्याच्या अनेक भागांमध्ये हे घडलेलं आहे. कारण का प्लॅनिंगच नाहीये या सरकारमध्ये. स्मार्ट सिटीच्या गोष्टी होतात, मात्र दुसऱ्या बाजूला टाउन प्लॅनिंग हा विषय जो आहे तो कुठेच अधोरेखित केला जात नाही आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला पाहिजे. अहो, पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅनच झालेला नाहीये. किती वर्ष तो पडून आहे डेव्हलपमेंट प्लॅन. PMRDA ला काही सांगितलं तर ते म्हणतात अरे डीपी झाला नाही. किंवा जोपर्यंत डेव्हलपमेंट प्लॅन, मग आरक्षणावरनं काय, हे आरक्षण टाकलं, दुसरं टाकलं, या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोच आहे ना अनेक वर्ष. आणि त्याच्यात पुण्याचं शहराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मग ट्रॅफिक असू दे, कचरा असू दे, क्वालिटी ऑफ लाईफ, एअर क्वालिटी बघा पुण्याची. अनेक ठिकाणी खडकवासला याच भागामध्ये त्या ह्याच्या फॅक्टरी आहेत विटेच्या, प्रचंड पोल्युशन. मी स्वतः किती वेळा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बोलले की बंद करा. स्थानिक लोकांची मागणी आहे की त्या फॅक्टऱ्या बंद करा, त्या काही इलिगल आहे.
पण सरकार काही ऍक्शनच घेत नाही त्याची. कमी पडतात का डेव्हलपमेंट प्लॅन? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. राज ठाकरे काल असं म्हणाले, राज ठाकरे असं म्हणाले की जर का लाडका भाऊ किंवा लाडकी बहीण सांभाळली असेल तर ही योजना आणावी लागली नसेल असं राज ठाकरे म्हटलं. मला असं वाटतं आता ही जी परिस्थिती आहे, राजकीय विषय 1-2 दिवस आपण बाहेर ठेवूया. माझ्या सगळ्या राजकीय प्रश्नांना उत्तर द्यायची मी कधीच नाही म्हणत नाही, पण 2-3 दिवस आपण सगळे संवेदनशीलपणे ज्या लोकांना आता मदतीची गरज आहे तोच फोकस ठेवूया, अशी माझी विनम्र विनंती आहे. हिंदी पुणे में तो किस तरह बाढ़ की स्थिति बनी थी, आपने आज दौरा भी किया है, जायजा लिया है, फिर क्या स्थिति अभी, क्या आपको इन्फॉर्मेशन दी गई, लोगों ने क्या बताया, क्या नहीं, लोगों को पहले बोलना चाहिए था, और कल भी पार्लियामेंट में संसद में मैं इसी बारे में बोल रही थी कि इन लोगों के लिए जल्द से जल्द एक पैकेज दिया जाए. इसके बाद वो जो मिसकम्युनिकेशन है पूना म्यूनसिपल कॉरपोरेशन और इरिगेशन डिपार्टमेंट, जब पानी छूट रहा था इरिगेशन डिपार्टमेंट को पता था तो उन्होंने नागरिकों को क्यों नहीं बताया पहले, और इतना नुकसान हुआ है, घरों में पानी घुस के फर्नीचर खराब हुआ है, उनका पूरा किचन उद्ध्वस्त हो गया है. उसके बाद बच्चों की पढ़ाई की किताबें, उनके सर्टिफिकेट्स पूरे खत्म हो गया है. कई छोटे बिजनेसमैन दुकानदार भी, उनको भी काफी नुकसान हुआ है. बहुत नुकसान यहाँ हुआ है. मेरी विनती है महाराष्ट्र सरकार को कि उनके 50 खोके एकदम होके के लिए उनको पैसा होता है, लेकिन जब आम आदमी की पीड़ा इस सरकार को नहीं दिखती है. क्या आपने मांग क्या है अभी, कैसे मेरी मांग 3 पार्ट्स में है. पहली मांग है कि यहाँ पूरा 2 या 3 बार दिन में स्प्रेइंग होनी चाहिए, पहली बात. दूसरी, पूरी जो पानी की टाकी है वो पूरी साफ होनी चाहिए. खाना और पानी इन सबको सरकार ने देना चाहिए. कपड़े के भी बहुत बच्चों में बुजुर्ग हैं, उनको बड़ी दिक्कत हो गई, उनको भी हेल्प करनी चाहिए, मदद करनी चाहिए. ये पहला बात. उसके बाद सारों जो नुकसान हुआ है उसका पूरा, ये वार्ड ऑफिसर अब घूम रहे हैं, उनके यहाँ से पूरा ऑडिट होना चाहिए. उसके बाद सबकी मांग ऐसी है कि जो डॉक्यूमेंट्स गुम गए, पानी में बह गए, उसके लिए वार्ड में एक अलग सा कैंप लेना चाहिए. ये 2 फेज में होगा. और तीसरा फेज में कि ये वापस ऐसा ना हो, और इतना बड़ा नुकसान हुआ है वो कैसे हम रोक सके, इसके लिए पूरे ताकत से काम करें. फाइनेंशियल एड की तो मांग हम कर ही रहे, लोगों को फाइनेंशियल एड मिलनी ही चाहिए. मैम, इसके अलावा बात होती थी कि पुणे को और डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर, हाँ, डीबीटी से ही होनी चाहिए, नहीं तो उसमें भी पता नहीं क्या होगा. आपने देखा है कि वो कृषि मंत्रालय का आरोप मैं नहीं कर रही हूँ, आरएसएस ने किया है कि डीबीटी में गड़बड़ है. ये मैंने नहीं किया है, आरएसएस ने कहा है. मैम, स्मार्ट सिटी की बात होती थी, पुणे को स्मार्ट सिटी करेंगे, बट बेसिक एमिनिटीज के लिए स्ट्रगल करना पड़ रहा है. पिछले कई दिनों में ट्रैफिक हो, रोड की स्थिति हो, स्मार्ट सिटी हैज कम्प्लीटली फेल्ड. कौन सी इस देश में सिटी स्मार्ट हुई है बताइए आप? इतना पैसा खर्चा हुआ है. कल ही संसद में सारे हम सांसद चर्चा कर रहे थे जल जीवन मिशन के बारे में. हर घर नल और जल की इतनी बड़ी पैमाने में पैसा दिया गया. बहुत सारी ऐसी जगह है जहाँ सोर्स में पानी नहीं है, लेकिन काम इंफ्रास्ट्रक्चर का चले जा रहा है. और वैसा ही पूना में हुआ है. बिग टिकट प्रोजेक्ट्स, 18,000 करोड़ रुपए की मेट्रो हो रही है, लेकिन गटर साफ करने के लिए पानी नहीं है. नहीं तो किया है कॉन्ट्रैक्ट, इसका आगे क्या हुआ, इसको सरकार को जवाब देना पड़ेगा. मैम, आप महाराष्ट्र को रिप्रेजेंट करती है. पुणे में जाहिर बात है कि कल प्रॉब्लम थी, लेकिन कई जगहों पे बाढ़ की स्थिति और भी जगहों पे बनी हुई है. महाराष्ट्र सरकार कहीं ना कहीं बाढ़ की स्थिति को कंट्रोल करने में फेल हो रही है. बिल्कुल, मैंने कल भी पार्लियामेंट में कहा कि कोल्हापुर, सांगली, बहुत सारा भाग, पालघर, उस एरिया में भी बहुत बारिश भी हुई है और प्लानिंग नहीं हो रहा है, क्योंकि इतने सारे प्रोजेक्ट्स एक ही टाइम, बहुत सारे ब्रिज बन रहे हैं, रास्ते बन रहे हैं. सरकार तेवढा बोजा पेलू शकते. याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. थोडंसं सविस्तर तुम्हाला सांगते की माननीय अटलजी जेव्हा प्रधानमंत्री होते, माननीय अटल, तुम्ही तयार असाल तेव्हा, माननीय अटलजी जेव्हा प्रधानमंत्री होते देशाचे, त्यांनी एक फिस्कल डेफिसिट ऍक्ट आणला होता. तो ऍक्ट काय होता की सरकार बजेट म्हणजे काय, किती पैसे तुमच्याकडे आले आणि किती खर्च केले, त्याच्यामधली जी गॅप असते त्याला, म्हणजे मी अगदी सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते की फिस्कल डेफिसिट त्याला म्हणतात मोठा. तर मी अगदी सोप्या शब्दात, तुम्ही अगदीच त्याचा तसा अर्थ काढू नका. तर फिस्कल डेफिसिट एक सर्टन लिमिट पर्यंत ठेवलं. राज्यांचं
3%च फिस्कल डेफिसिट, म्हणजे तुम्ही किती कमवता आणि किती खर्च करता याच्यात 3% गॅप असला पाहिजे. आणि लोनला पण काही त्याला नियम कायदे असतात आणि तसंच ह्याला होतं. तसंच असतं केंद्र सरकारला. केंद्र सरकारचा त्या जो फिस्कल डेफिसिटचा कायदा अटलजींनी आणला होता ते 5% असला पाहिजे केंद्र सरकारचा आणि कुठल्याही राज्याचं 3%च्या. आणि या फिस्कल डेफिसिट मधलं ज्याला MBM ऍक्ट म्हणतात तो अटलजींनी आणला होता आणि खूप चांगला होता. आम्ही 10 वर्ष UPAचं सरकार होतं तेव्हा त्या ऍक्ट जरी तो अटलजींचा असला तरी आम्ही त्याच्यात सातत्य ठेवून, चिदंबरम साहेब असतील किंवा प्रणब मुखर्जी साहेब असतील, त्यांनी त्याच्यात सातत्य ठेवलं कारण का तो चांगला कायदा होता. आता मी कालच त्याच्याबद्दल बजेटवर मी जेव्हा बोलले तेव्हा हा प्रश्न मी विचारला कारण का आंध्रचे जे खासदार आहेत आता त्यांनी असं सांगण्यात आलं की आमचा इतका दिवाळखोरी झाली आमच्या राज्याची की आम्हाला कळतच नाही की पैसे कुठून उभे करायचे, आमच्या सरकारचं डेव्हलपमेंट थांबेल. हाच प्रश्न मी महाराष्ट्र सरकारला विचारते कारण आज जी बातमी आज आलेली आहे फायनान्स डिपार्टमेंटची याच्यात क्लॅरिफिकेशन द्यावं की फिस्कल डेफिसिटचा मॅनेजमेंट जो कायदा या देशात आहे त्याचं उल्लंघन झालंय का नाही. महाराष्ट्रात तो 3% असतो तर ते 3% मेंटेन झालंय का. कारण का या वर्षी निर्मलाजींनी सांगितलं का या देशाचं फिस्कल डेफिसिट 4.9 आहे. याचं कारण असं या सरकारचं धोरण नाहीये. यावेळेस RBIनी 2 लाख कोटी रुपये हे डिव्हिडंड म्हणून केंद्र सरकारला दिले. त्याच्यामुळे हे पॉलिसी डिसिजन नाहीये, याचं संपूर्ण श्रेय हे शक्तिकांता दासजी जे RBIचे गव्हर्नर आहेत त्यांना जातं. हे सरकारचं काम नाही, हे RBIनी यशस्वी केलेलं काम. तर हा फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जे केंद्र सरकारने केलं हे RBIच्या जीवावर झाले. हे सरकारचं मोदी सरकार आणि आता काय म्हणतात NDA सरकार त्यांचं यश नाही ना त्यांच्या धोरणांचं यश. तोच प्रश्न मला आंध्राने विचारला तसा महाराष्ट्र सरकारला मी विचारू इच्छिते की तुम्ही ह्याचं काय केलं. हा जो ऍक्ट आहे फिस्कल डेफिसिट रेग्युलेशन आणि मॅनेजमेंट म्हणजे जेवढे पैसे तुमच्याकडे येतात ते तुम्ही खर्च करता त्याला लोनचा पण पैसे द्यायचे असतात, त्याला पण कॅप असते प्रत्येक राज्याला. तर तो 3%च्या आत आहे का नाही. आणि मला जे काय मी माननीय जयंत पाटलांचं भाषण हे जे ऐकलेलं आहे असेंब्लीमध्ये याच्यात कुठलंही फिस्कल मॅनेजमेंट FRPM ऍक्ट त्याला म्हणतात, FRPM ऍक्टचं पूर्ण उल्लंघन महाराष्ट्र सरकारने केलंय असं आत्ताच्या ह्याच्यावर न दिसतं. एकूण आज जे वर्तमानपत्रात आलेलं आहे तर महाराष्ट्र सरकारने क्लॅरिफिकेशन द्यावं या देशाला, राज्याला आणि नागरिकांना की FRPM ऍक्ट मध्ये तुम्ही कुठे बसता. हा ऍक्ट अटलजींनी कशासाठी आणला होता की अशाच गोष्टी होऊ नये आणि कुठल्याही राज्याचं नुकसान होण्यासाठी खूप चांगल्या हेतूने अटलजींचा तो आणला होता. त्याच्यामुळे ह्या खूप गंभीर विषयाच्यावर तुम्ही प्रश्न विचारलाय आणि याचं उत्तर माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार आपल्याला देईल आणि द्यावं. हा सगळा निर्णय घेतला असं नाही, निर्णय घेतला नाही घेतला कशा तुम्ही आम्हाला बजेट तर सांगा ना. कारण का या देशात हा देश संविधानाने आणि धोरणाने चालतं, कोणाच्या मर्जीने चालत नाही. हेच तर आम्ही म्हणतो यांना संविधान का बदलायचंय. ते आम्हाला म्हणतात फेक नॅरेटिव्ह. हा फेक नॅरेटिव्ह नाहीये. तुम्ही बघताय हळूहळू कशा गोष्टी बाहेर येत आहेत. हा देश संविधानाने चालतो, संविधानाच्या चौकटीतूनच FRPM ऍक्ट हा पार्लमेंटमध्ये पास केला. अटलजींच्या नेतृत्वाखाली तो झाला. तो आम्ही UPAने पाळला कारण का तो देशाच्या आणि प्रत्येक राज्याच्या हितासाठी. त्याच्यामुळे फायनान्स डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र सरकार यांनी दोघांनी मिळून याचं स्पष्टीकरण द्यावं की नक्की काय पोझिशन आहे आणि फायनान्शियल पोझिशन महाराष्ट्र सरकारची काय. आणि इलेक्शनचा जुमला असला तरी एवढे पैसे आहेत का ते फक्त आता इलेक्शनच्या आधी पैसे देणार आणि नंतर काय होणार. त्यामुळे ह्याचं पूर्ण फायनान्शियल मॅनेजमेंट हे पारदर्शकपणे महाराष्ट्र सरकारने या राज्याला दिलं पाहिजे अशी माझी विनंती है. तुम्हें भी पता नहीं क्या होगा. आपने देखा है कि वो कृषि मंत्रालय का आरोप मैं नहीं कर रही हूँ, RSS ने किया है कि DBT में गड़बड़ है. ये मैंने नहीं किया है, RSS ने कहा है. अब स्मार्ट सिटी की बात होती थी, पुणे को स्मार्ट सिटी करेंगे, बट बेसिक एम्यूनिटीज के लिए स्ट्रगल करना पड़ा है पिछले कई दिनों में. ट्रैफिक हो, रोड की स्थिति हो, स्मार्ट सिटी हैज कम्प्लीटली फेल्ड. कौन सी इस देश में सिटी स्मार्ट हुई है बताइए आप. इतना पैसा खर्चा हुआ है. कल ही संसद में सारे हम सांसद चर्चा कर रहे थे जल जीवन मिशन के बारे में. हर घर
नल और जल की इतनी बड़ी पैमाने में पैसा दिया गया। बहुत सारी ऐसी जगह है जहाँ सोर्स में पानी नहीं है लेकिन काम इंफ्रास्ट्रक्चर का चले जा रहा है। और वैसा ही पूना में हुआ है। बिग टिकट प्रोजेक्ट्स 18,000 करोड़ रुपए की मेट्रो हो रही है लेकिन गटर साफ करने के लिए पानी नहीं है। नहीं तो किया है कॉन्ट्रैक्ट, इसका आगे क्या हुआ इसको सरकार को जवाब देना पड़ेगा। मैम, आप महाराष्ट्र को रिप्रेजेंट करती है। पुणे में जाहिर बात है कि कल प्रॉब्लम थी, लेकिन कई जगहों पे बाढ़ की स्थिति और भी जगहों पे बनी हुई है। महाराष्ट्र सरकार कहीं ना कहीं बाढ़ की स्थिति को कंट्रोल करने में फेल हो रही है। बिल्कुल, मैंने कल भी पार्लियामेंट में कहा कि कोल्हापुर, सांगली, बहुत सारा भाग, पालघर, उस एरिया में भी बहुत बारिश भी हुई है और प्लानिंग नहीं हो रहा है क्योंकि इतने सारे प्रोजेक्ट्स एक ही टाइम, बहुत सारे ब्रिज बन रहे हैं, रास्ते बन रहे हैं और उसके कारण जो पानी का फ्लो होना चाहिए, आउटलेट होना चाहिए, उसके ऊपर ये लोग रास्ते बन रहे हैं और वो सब क्लॉग हो रहा है, बंद हो रहा है। इसी के कारण ये बढ़ रहा है ना। आज शुभेच्छा दरम्यान दुसरं म्हणजे मातोश्री बाहेर भावी मुख्यमंत्री असे पोस्टर त्यांचे लागले। अर्थातच प्रत्येक नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची इच्छा असते, त्याच्यात काही काय। आणि अर्थातच आज ह्या संपूर्ण भागामध्ये आज उद्धवजींचा वाढदिवस आम्ही खूप आनंदाने साजरा करू इच्छितो, पण ह्या महाराष्ट्रात आणि ह्या भागात प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यामुळे जेव्हा उद्धवजींशी मी बोलले, उद्धवजींनी एवढंच मला सांगितलं की तिथे जास्तीत जास्त काय मदत करता येईल ह्याच्यात तुम्ही सगळे लक्ष घाला। आढावा घेताना तुम्ही भावूक झाला काय? अहो, त्या महिला माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होत्या, उद्ध्वस्त झालाय त्यांचा संसार। तुम्ही एक मिनिट त्यांच्या जागेवर बसून विचार करा ना। आणि त्यांची काय चूक, त्यांची एवढी चूक की त्या टॅक्स भरतात पुण्यामध्ये आणि नागरिक आहे त्या शहराचे, अपेक्षेने इथे राहायला आलं की आपल्या सुरक्षितता होईल, आपल्या नवऱ्याच्या हाताला काम होईल, आपली पोरं चांगली शिकतील। म्हणजे जो सर्वसामान्य माणूस जो टॅक्स भरतो, जो इमानदार आहे, त्याच्यावर अन्याय केला ना या सरकारने, या ट्रिपल इंजनच्या खोके सरकारने। राज ठाकरे ने एक बार फिर अपना स्टैंड बदल लिया है, अब अकेले एकला चलो रहे हैं। ये मेरे ख्याल से आज 2-3 दिन के बाद इसमें बात करेंगे क्योंकि अभी बहुत लोग दिक्कत में है। राजनीति तो चलती रहेगी, अभी तो लोगों को मदद करने की जरूरत है। आई होप। थैंक यू।